नमस्कार मित्रांनो, भटकंती या मराठमोळ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 11 वाजले आणि आपली ट्रेन आहे 3:30ची आणि आपल्या बॅगा इथे रेडी आहेत. समोरच आहेत आपल्या बॅगा. आपण आता निघणार थोड्या वेळातच, 1-2 तासात निघणार. समोरच बॅगा आहे, तुम्ही बघू शकता. पण कुठे चाललोय आपण बनारसला चाललोय. नंतर बनारसला अयोध्याला जाणार, दादरला लखनौला इथे जाऊन मथुरा, तिकडनं आग्रा आणि मग आपण परत रिटर्न येणार आहोत. या पिकनिक मध्ये फुल टू धमाल आहे. फॅमिली पिकनिक आहे, पण तुम्ही आमच्या सोबत आहातच. भरपूर धमाल येणार आहे, भरपूर एन्जॉयमेंट होणार आहे आणि सर्व जे मंदिर आहेत त्या मंदिरांचं आपण दर्शन घेणार आहोत. बनारस, काशी, त्याच्यानंतर अयोध्यानंतर लखनौ, नंतर मथुरा, दादर आणि आग्रा करून आपण परत मुंबईला येणार आहोत. हा सगळा पूर्णपणे प्रवास तुम्हाला दिसणार आहे आपल्या भटकंतीमध्ये, तर सोबत राहा. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत. आपण टिळकनगर टर्मिनलवरती आहोत. समोरच आमची ट्रेन उभी आहे आणि माझा मुलगा सुस्मित, छोटा ब्लॉगर, सर्व फॅमिलीला ट्रेनमध्ये घेऊन जाण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे. आता फक्त ट्रेनमध्ये चढायचं आहे आणि संपूर्ण प्रवास एन्जॉय करायचा आहे. आम्ही मुंबई ते दीनदयाळ उपाध्याय राजगीर एक्सप्रेस बुक केली होती. ट्रेनमध्ये 3 टायर AC सीट्स कम्फर्टेबल आहेत आणि वातावरण देखील खूप मस्त आहे. फॅमिली पिकनिक आणि त्यात लहान मुलं असली, फॅमिली पिकनिकमध्ये ट्रेनचा प्रवास हा वेगळाच अनुभव देतो. सगळे एकत्र गप्पा, हसू आणि आठवणी. दोन्ही मुलं अप्पर सेटची मजा घेत होती. वरून खाली त्यांचा खेळ चालूच होता. गप्पा पत्त्यांचा डाव, कोणी झोपले कोणी पाहतो मॅप गावोगाव. मोबाईल मध्ये रील्स व्लॉगची तयारी. सबस्क्राईब करा मित्रांनो, आवाज आमचा भारी. रात्रीच्या अंधार ट्रेनची लाईट डुलकीतही स्वप्न ढगांची छाया दिसे नित्य नवा. वेळ थांबत नाही, रेल्वे धावते. प्रवासातच खरी गोष्ट घडते. डेस्टिनेशन पेक्षा जास्त खास सोबत असलेली माणसं. बनारसला सकाळ उजाडली स्टेशन जा, काशी नगरी सुगंध दरव. 28 तास गेले ज्वलंत नाही, प्रवास संपला पण आठवण राहिली काही. कॅमेऱ्यात बंद केली तर क्षणाची ओळ नाही. फक्त दरवाजा आमचा आत्मा गोरू. शेवटचा उफाळा रेल्वेच्या तालावर आयुष्य नमस्ते, माझं नाव सुमित आहे आणि आज आपण काशी बनारसला आणि चला मी तुम्हाला ट्रेनचा सफर दाखवतो. आपली 3 टायर ट्रेन आहे आणि तुम्ही त्याला इथे अशी 3 आहेत आणि मी अशी ओपन होते आणि इथे फक्त डबल सीट आहे. इथे 2 टायर आहे आणि इथे 3 टायर. ठीक आहे. इकडनं गेल्यावर आपल्याला पूर्ण अशी ट्रेन आहे. पुढे गेल्यावर
मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि आपण बनारसच्या जवळ येतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता आहे. काशी नगरी पाहण्याची ओढ सगळ्यांनाच लागलेली आहे. तर अखेर मित्रांनो, आपण बनारसला पोहोचलोय. 28 तासांचा प्रवास खूप आठवणी देऊन गेला. हा फक्त ट्रेन प्रवास नव्हता, हा आमच्या फॅमिली पिकनिकचा पहिला सुंदर अध्याय होता. तर मित्रांनो, हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भटकंती तुमच्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये आपण बनारसमधली दर्शने, घाट आणि बाकीचे फिरणे करणार आहोत. तोपर्यंत भटकंती करत राहा, हसत राहा आणि सोबत राहा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे भटकंती तुमच्यासोबत.